यवतमाळमध्ये राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे। अमर शिंदे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले लवाद वसुली प्रकरण दिवाणी न्यायाधीश यांनी 10 फेब्रुवारी रोजी खारिज केले आहे। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। यापूर्वी कोविड काळात पार पडलेल्या सुनावणीत लवाद अधिकाऱ्यांनी एकतर्फी अवॉर्ड दिला होता। मात्र अमर शिंदे यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यवतमाळ यांच्या न्यायालयात धाव घेतली। दोन्ही बाजू ऐकल्यानंतर 25 सप्टेंबर 2025 रोजी न्यायालयाने तो अवॉर्ड रद्द करत नव्याने सुनावणीचे आदेश दिले। अवॉर्ड रद्द झाल्यानंतर दिवाणी न्यायालयाने वसुली अर्ज फेटाळला। अमर शिंदे यांच्या वतीने ऍडव्होकेट निखिल सायरे आणि ऍडव्होकेट रणजित अगमे यांनी प्रभावी बाजू मांडली आहे। ॲडव्होकेट निखिल भीमरावजी सायरे यवतमाळ। नुकतेच यवतमाळ शहरातील अमर प्रकाश शिंदे यांच्या विरोधामध्ये राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांनी एक लवाद वसुली प्रकरण दाखल केलं होतं। सदरच्या प्रकरणामध्ये जो लवाद अवॉर्ड जो पारित करण्यात आला होता तो अमर शिंदे यांच्या विरोधात एकतर्फा पारित करण्यात आला होता। आणि ज्यावेळेस आम्ही वसुली प्रकरणामध्ये हजर झालो त्यावेळेस आम्हाला या प्रकरणाची माहिती मिळाली। या प्रकरणाच्या विरोधात आम्ही अवॉर्डच्या प्रकरणात आम्ही विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यवतमाळ यांच्या न्यायालयात आम्ही दाद मागितली होती। आणि ही संपूर्ण प्रकरणाची सुनावणी जी आहे लवाद प्रकरणाची ही कोविडच्या काळात झाली होती आणि त्यामुळे विद्यमान न्यायालयाने या बाबीचा विचार घेऊन सदरच्या प्रकरणामध्ये जो विवादित लवाद आदेश होता तो रद्द करण्यात आला होता। आणि असं असतानाही वसुली प्रक्रिया जी आहे ती सुरूच होती। त्यामुळे आम्ही विद्यमान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यवतमाळ यांच्या न्यायालयात अमर शिंदे यांच्या वतीनं अर्ज दाखल केला होता आणि सदरची लवाद वसुलीची जी प्रक्रिया आहे तर ते प्रकरण खारिज करण्याची मी विनंती केली होती। सदरच्या प्रकरणामध्ये विद्यमान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यवतमाळ यांनी दोन्ही पक्षांचा बाजू ऐकली आणि दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी सदरची वसुली प्रक्रिया ही खारिज केलेली आहे। महान्यूज 7 करिता यवतमाळवरून अक्रम दिवाण यांची रिपोर्ट। This video is sponsored by Shivam Jewelers.